की गूंज या कार्यक्रमासाठी विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार पुण्यात आल्या। काल ज्या ठिकाणी गोंधळ झाला त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय। या दरम्यान नेमका काय घटनाक्रम घडला होता, तसेच भाजपच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांवर त्यांनी काय उत्तर दिलंय, शिवानी वडेट्टीवार नेमकं काय म्हणाल्या पाहूयात। याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवानी वडेट्टीवार आहेत। काय सांगाल याबद्दल? 50 ते 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झाला। नाही, खटले तर दाखल होणारच, कारण की मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत। आज पूर्ण यंत्रणा त्यांच्याकडे आहे। दबाव यंत्रणेचा वापर झाला नाही म्हणून आज खटले दाखल करून आमच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी दबावण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहे। पण आमचे कार्यकर्ते काही घाबरणार नाही, कारण की मारणारे हेच होते आणि घाबरवणारे हेच होते। आमचे आज 2 कार्यकर्ते हॉस्पिटलाइज झाले, तर अशा वेळेस आम्ही सुद्धा जाऊन खटले दाखल करणार, कार्यक्रम होण्याची वाट बघतोय। NSUI युथ काँग्रेस, आमचे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन खटले दाखल करणार, कारण की देशाची गृहव्यवस्था भली यांच्या हातात असतील, पण देशाचा ज्युडिशरीवर विश्वास आहे आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल। भाजपवाले येऊ इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पासेस देऊ, त्यामध्ये पण काही आम्हाला प्रॉब्लेम नाही। हा कार्यक्रम सगळ्यांनाच येऊन ऐकायला पाहिजे। प्रत्येक वेळेस प्राईम मिनिस्टर मोदीच आपली मनची बात बोलतात, यावेळेस मुली बोलून राहिलेल्या आहे, तुम्ही येऊन ऐका, जेणेकरून तुमच्या कार्यामध्ये काही फरक पडेल। जेनझी या विचाराचं नाही आहे, म्हणून आज हे लोक जे खोटे आरोप करून राहिलेले आहे। काल आम्ही न्यूट्रल कॉलेजेसमध्ये सुद्धा गेलो, सूर्यदत्त कॉलेज वगैरे अनेक कॉलेजेसमध्ये गेलो, सिंहगड कॉलेजमध्ये गेलो, आम्ही प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचलेलो आहे महाराष्ट्राच्या। तर अशा वेळेस हे लोक असे पेटी फालतूचे आरोप करून आम्हाला आमच्या कार्यक्रमापासून दुर्लक्षित करू शकत नाही। सगळे विद्यार्थी येणार? 100% येणार, प्रत्येक कॉलेजमधून येणार, प्रत्येक जाती धर्माचे वेगळ्या विचाराचे, गोर गरीबपासून मोठ्या घरातले स्टुडंट्स सगळे येतील। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे।